हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा 2024च्या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि शशांक शेंडे आत्ता आलेत, सहपत्नीक आलेत असं आपण म्हणूया. नीता मॅम सुद्धा आपल्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू दर्शन. कसे आहात? मस्त, छान आहे, उत्तम आहे. जोडीने आला आहात रेड कार्पेटवर, हे कधी डिसाइडेड होतं? नाही, कधी काल रात्री काल कारण मी ॲक्च्युअल मी शूटला होतो, मग एक दिवसाचं शूट पोस्टपोन झालं म्हणून मी आलो नाहीतर मला 11-11.25 तास ट्रॅव्हल करून येण्याची माझी अजिबातच इच्छा नव्हती. पण मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, कारण एक दिवसाचा गॅप मिळाला मला. मी सांगलीच्या तिकडे होतो शूटला, एक दिवसाची गॅप मिळाली आणि मग मी पटकन आलो. मॅम, सरांना रेड कार्पेट लुकसाठी कन्व्हिन्स करणं आजवर कसं राहिलंय तुमच्यासाठी, किंवा रेड कार्पेट लुक वगैरे कन्व्हिन्स करणं हा विषय माझ्यासाठी खूप लांबचा आहे. ओके, डिस्कशन होतं का जेव्हा रेड कार्पेट या शब्दालाच एक ग्लॅमर आहे, सो असं डिस्कशन होतं का की आपण काय कसं प्रेझेंट करूया किंवा काय? मी खरं तर नाही होत. मी रेअरली जातो मी कार्यक्रमांना, अगदी रेअरली जातो कार्यक्रमांना. कारण मी ज्या वेळेला हे कार्यक्रम असतं त्या वेळेला कुठेतरी खेड्यापाड्यानी शूट करत असतो मी, आणि ते तिकडून यायचं 2 दिवस त्या लोकांना शूटिंग थांबवा म्हणून सांगायचं, आणि ते सगळंच बिजेटच्या दृष्टिकोनातून फार वेगळं पडतं. त्यामुळे मी आलोय, पटकन करूयात चला. आणि माझ्याकडे बॅगमध्ये एक बॅग कायम भरलेली असते, कायम भरलेली असते. अरे कुठला ठपकन गाडीतल्या गाडीत कपडे चेंज करायचे आणि यायचं, इतकं साधं असतं ते. आज ना शशांक सरांशी आम्ही फक्त सिनेमाच्या निमित्तानं जेव्हा इंटरव्ह्यू करतो तेव्हाच गप्पा मारतो. मी रेड कार्पेटवर आज त्यांना पहिल्यांदा बघितलं आहे इतक्या वर्षामध्ये. सो कलाकार म्हणून ते प्रत्येकाला माहिती आहे, तितकं सुंदर ते काम करतात. घरी कसे असतात? परफेक्शनिस्ट माणूस इथे असू नाही तर तिथे असू देतो, तसाच परफेक्शनिस्ट असतो, तसाच आहे. नीता सरांनी इतकं काम केलं आहे आजवर, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट त्यांनी केले, आणि आत्ताच ते म्हणाले की जेव्हा पुरस्कार असतात मी खेड्यापाड्यात शूट करत असतो. तुम्हाला त्यांचं आजवरचं आवडलेलं सगळ्यात बेस्ट काम कोणतं आणि का? मला युगांत जास्त आवडलंय. युगांत नावाचं आम्ही एक महेश एलकुंचवारांचं नाटककार केलं होतं. म्हणजे नाट्यत्रयीमध्ये वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत असं 3 नाट्यत्रयी होती ती. त्यातला युगांतचा पोर्शन आम्ही करायचो. मी होतो, ही काम करायची, मंदार पुरंदरे नावाचा माझा एक मित्र होता, आणि किरण यज्ञोपवीत काम करायचं. आमचं लग्न रादर तिथेच ठरलं. मॅडमनी प्रपोज केलं होतं मला त्यावेळेला. हो, 2000 किती 99-2000ला. मी खूप लहान होते तेव्हा. तो प्रपोजल डे कसा होता? आता त्यांनी सांगितले म्हणून विचारते, प्रपोजल डे कसा होता? आता आम्ही सर्रास बोलतो ना प्रपोज केलं किंवा प्रपोज डे असतो आमच्यासाठी, कसं होतं मॅम? 6 तास मी एकटी बोलले आणि 6 तासानंतर त्यांनी त्यांच्या घरी नेलं. बस, आणि त्याच्यावर मी समजून घेतलं की हां, आपलं ओके हो आलेलं आहे. कमाल होतं. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा सुरू आहे, रेड कार्पेट आहे. तुमच्या दोघांनाही तुमच्या आयुष्यातलं एखादा आपलं असतं ना अवॉर्ड सोहळा, पुरस्कार सोहळा जो नेहमी लक्षात राहतो. सो आज या निमित्ताने कोणता शेअर कराल, कोणता लक्षात? आजच पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आहोत. मी किती आयुष्यात 2दा वगैरे आलो असेल, 2 किंवा 3 वेळेला फार तर कुठेतरी गेलो असेल मी, पण आम्ही दोघं एकत्र येण्याचा हा पहिलाच आहे. इथून पूर्वी कधीच आलेलो नव्हतं आम्ही एकत्र. तुमचा कोणता लक्षात राहतो पुरस्कार सोहळा? ऍक्च्युली हाच. आता हाच राहील लक्षात. खूप मस्त, थँक्यू सो मच. आणि नॉमिनेशन्स आहेत, ऑल द बेस्ट तुम्हाला झी चित्रगौरव 2024 साठी. थँक्यू.